पंढरपूरच्या विठू माऊलीच्या चरणी सध्या एक नवं राजकीय नाट्य रंगलंय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसलेत। आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। पोलिसांची मध्यस्थी झाली, थेट मंत्रालयातून फोन सुद्धा खणखणले आणि सोमवार मंगळवारी मुंबईमध्ये विशेष बैठकीचं आश्वासन सुद्धा मिळालंय। पण या आंदोलनावरून महाराष्ट्राचं राजकारण हे चांगलं तापलेलं दिसतंय। केवळ शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणून याकडे पाहिलं जात नाहीये, तर या आंदोलनावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर अत्यंत विखारी आणि थेट वैयक्तिक हल्ला चढवलाय। आता नेमकं लक्ष्मण हाके आणि पडळकर यांनी रोहित पवार आणि पवार कुटुंबावर काय टीका केलीये आणि का टीका केलीये हेच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात। कारण शेतकरी आंदोलन बाजूला राहिलं आणि पडळकर आणि हाकेंच्या टीकेची चर्चा सध्या जास्त होताना दिसतीये। बघा, रोहित पवारांचं आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांसाठी, पण या आंदोलनाची चर्चा शेतकऱ्यांपेक्षा राजकारण्यांमध्ये जास्त रंगली आहे। सर्वात आधी बघू रोहित पवारांच्या आंदोलनावर भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणालेत। पडळकर म्हणाले की केवळ नाटक करण्यापुरतंच रोहित पवार यांचं आंदोलन असून त्यांना ऍक्टिंग करायला चांगलं येतं। नाटक कशाला करताय? हे चित्रपटाचं शूटिंग आहे का? नटरंग चित्रपटाच्या शूटिंगसाठी ऍक्टिंग करायला गेला आहात का? अशा शब्दामध्ये पडळकर यांनी रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावर निशाणा साधला। तसेच जोपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना साखर कारखानदारांकडून FRP मिळत नाही तोपर्यंत रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन असंच सुरू ठेवावं, असं देखील गोपीचंद पडळकर म्हणाले। रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सर्वाधिक लूट केली असल्याचा आरोप सुद्धा गोपीचंद पडळकरांनी केलाय। रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका करताना पडळकर पुढे असं सुद्धा म्हणालेत की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान जर कुणी केलं असेल तर ते पवार कुटुंबाने केलंय। शेतकऱ्यांच्या नावानं राजकारण करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या कारखान्यांबाबत उत्तर द्यावे। पडळकरांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत रोहित पवारांवर खरं तर ही टीका केली, पण ही टीका त्यांना नंतर अंगलट सुद्धा येऊ शकते। कारण काळ आणि वेळ पाहून बोलणं कधी पण फायद्याचं ठरतं, पण पडळकरांनी तेच पाहिलं नाही। रोहित पवारांचं आंदोलनाचं कारण शेतकरी आंदोलन आहे, म्हणजे आंदोलनाचा विषय संवेदनशील आहे असं असताना सुद्धा पडळकर नेहमीप्रमाणे बरळले आणि त्यानंतर उलट पडळकरांचीच इमेज सोशल मीडियामध्ये जास्त निगेटिव्ह झाली आहे। बर, पडळकर रोहित पवारांवर बरळत नाहीत तोवरच तिकडे लक्ष्मण हाके सुद्धा अगदी रोहित पवारांसह त्यांच्या कुटुंबावर विखारी टीका करून बसले। लक्ष्मण हाके म्हणाले की रोहित पवारांच्या आंदोलनाला CCTV कॅमेरे लावावेत। रोहित पवार यांनी चांगलं आठवडाभर आंदोलन करावं। पोलिसांनी त्यांना चांगलं प्रोटेक्शन सुद्धा द्यावं, कारण पवारांची कुठली तरी एक पिढी आंदोलनाला बसतीये। लक्ष्मण हाके पुढे असं सुद्धा म्हणालेत की पवारांच्या कुटुंबातील व्यक्तीनं शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बसणं म्हणजे मर्सिडीज कारला नांगर जुंपण्यासारखं आहे। हे शेतकऱ्यांना न पटणारी गोष्ट आहे। ज्या पवारांनी महाराष्ट्रातली शेती उद्ध्वस्त केली, शेतकरी उद्ध्वस्त केला, ज्या पवारांनी सहकार उद्ध्वस्त केला आणि खाजगीकरण आणलं, ज्या पवारांनी इथल्या शैक्षणिक संस्था स्वतःच्या नावावर करून घेतल्या, महाराष्ट्राचा सातबारा नावावर करून घेण्याचं काम केलं, त्याच पवारांचा वारस ज्यावेळी उपोषणाला बसतो तेव्हा ते सगळं पाहणं हास्यास्पद आहे, अशी टीका कुणी केलीये तर लक्ष्मण हाकेंनी। आता खरं तर हाके आणि पडळकर दोघांच्याही टीकेवर शरद पवार गट काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। पण प्रश्न असा पडतो की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर हे दोन्ही नेते रोहित पवारांवर एवढे वैयक्तिक पातळीवर का तुटून पडलेत? यामागे केवळ राजकीय विरोध नाहीये, तर त्यामागे पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी सुद्धा आहे। बघा, रोहित पवारांना पडळकरांनी विरोध करण्याचं कारण म्हणजे रोहित पवार हे अहिल्यानगरमधील कर्जत जामखेडचे आमदार आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेलं चौंडी याच मतदारसंघात येतं। गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते असून दरवर्षी चौंडी येथे मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा ते करतात। अलीकडेच चौंडी येथील कार्यक्रमावरून रोहित पवार आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुद्धा पाहायला मिळालेला होता। धनगर समाज आणि चौंडीच्या राजकीय वारशावर हक्क सांगण्यासाठी पडळकरांना रोहित पवारांना सातत्यानं बॅकफूटवर ठेवणं राजकीय दृष्ट्या खूप गरजेचं वाटतं। तर रोहित पवारांना लक्ष्मण हाके विरोध का करतायत, तर त्याचं कारण म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसीचा मुद्दा। हाके हे सध्या राज्यातील ओबीसी आंदोलनाचा नवा चेहरा म्हणून पुढे आलेत।
शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला प्रामुख्यानं प्रस्थापित मराठा नेतृत्व म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे उगाचच जातीयवाद करून हाके रोहित पवारांच्या आंदोलनाला विरोध करतायत. रोहित पवारांवर मर्सिडीज आणि खासगीकरणाचे राजे म्हणून टीका करून हाके गरीब शेतकरी विरुद्ध श्रीमंत कारखानदार असा थेट वर्ग संघर्ष सुद्धा उभा करतायत. रोहित पवारांना विरोध करण्याचं आणखी एक कारण म्हणजे सर्वसामान्यांना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एखादा प्रबळ विरोधक आहे हे अजिबात दिसून द्यायचं नाही आणि त्यामुळेच हे असे कुटुंबवादाचे मुद्दे काढून किंवा हे असा परिवारवाद आणून हाके आणि पडळकर खालच्या पातळीवर रोहित पवारांवर टीका करून मुद्दा भरकटवत आहेत किंवा मग शेतकऱ्यांचं लक्ष हे विचलित करतायत. बघा, पंढरपुरात आंदोलन जरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलं तरी त्याची खरी झळ मुंबई, नगर आणि बारामतीच्या राजकीय वर्तुळाला बसतीये. आता या चिखलफेकीला शरद पवार गट आणि स्वतः रोहित पवार कशा प्रकारे उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण राजकीय संघर्षावर तुम्हाला काय वाटतंय? रोहित पवारांचं आंदोलन खरोखरच शेतकऱ्यांसाठी आहे की विरोधक म्हणतात तसं निव्वळ राजकीय नाटक सुरू आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, रोहित पवारांच्या आंदोलनाला खरोखर यश मिळेल का? म्हणजेच सरसकट सगळ्या शेतकऱ्यांवर कोणत्याही अटी आणि शर्तींशिवाय कर्जमाफी सगळ्या शेतकऱ्यांना मिळेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखी एक, हाके आणि पडळकर यांनी रोहित पवारांवर केलेली टीका सोबतच शरद पवारांवर केलेली टीका कितपत योग्य आहे हे सुद्धा कमेंटमधून सांगायला आम्हाला विसरू नका. आणि हो, ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.